आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खासदार मुरलीधर मोहोळांचं पुण्यात जंगी स्वागत। पदभार स्वीकारताच अमित शहांसोबतही बैठक। पुणे विमानतळासंदर्भात सविस्तर चर्चा। जळगावात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं जंगी स्वागत। भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात खडसेंचं स्वागत। केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच जळगाव दौऱ्यावर। आषाढीतील महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार। भाविकांच्या आरोग्यासाठी शिबिराचं आयोजन। पंढरपूर पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर। पालखी सोहळ्याचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार। पावसाळ्यात होर्डिंग कोसळणार नाही। रेल्वे प्रशासनाचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र। रेल्वे मार्गावरील होर्डिंग्जमुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही, रेल्वेने घेतली जबाबदारी। 27 जून ते 12 जुलैपर्यंत राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। 28 जूनला अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतील। जय शिवसंग्राम संघटना विधानसभेला राज्यात 5 जागा लढवणार। संघटनेचे अध्यक्ष रामहरी मेटेंची माहिती। महायुतीने संधी दिल्यास विधानसभा लढवणार असेही दिले संकेत। अमेरिकन कंपनीला सबसिडी देण्याच्या विधानावरून कुमारस्वामींचा यू-टर्न। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मी कुठल्याही राज्याचं नाव घेतलं नव्हतं, कुमारस्वामी यांचं स्पष्टीकरण। शेतीला दिवसा वीज मिळवण्यासाठी महावितरण विभागात 900 मेगावॅटचे प्रकल्प। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात।